ये मम्मी फास्ट पळती व्हिडिओच्या अगं नॉर्मल जशी राहतेच तशीच राखी घरात. हॅलो हाय नमस्कार आणि जय मल्हार सगळ्यांना. सो मी ज्योती तुमचं आणखीन एका नवीन आमच्या व्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते, ज्याचं नाव आहे #जोडी मायलिकीची. तर खूप दिवसांनी व्लॉग बनवत आहे, खूप दिवसांनी भेटतोय आपण. आज माझ्या व्लॉग मध्ये खूप दिवस झालं वाऱ्याचे व्हिडिओ वगैरे नाही आहेत आमच्या चॅनलला, कारण की कुठे येणं जाणंच होत नाहीये. त्यामुळं वाऱ्याचे व्हिडिओ वगैरे सध्या स्टॉप आहेत. काही कारणाने इंगोली आईची तब्येत सुद्धा बरी नाहीये आणि पुण्यामध्ये भरपूर पाऊस आहे, त्याच्यामुळे कुठे देवाचा कार्यक्रम नाही, काय नाही. त्यामुळे वाऱ्याचे व्हिडिओ सध्या स्टॉप आहेत. आणि आज मी खूप दिवसांनी व्लॉग बनवत आहे. मागे इतकं मस्त डेकोरेशन केलेलं आहे, मम्मीने एकटीने केलं हे डेकोरेशन. ह्यावेळेस मी हेल्प केलेली नाहीये. सो हे मम्मीचं घर आहे आणि उद्या इथं गणपती बाप्पा येणार आहेत. मम्मीच्या घरचे गणपती हे 11 दिवसाचे असतात आणि त्या आधीच म्हणजे आज आहे हरतालिका आणि हरतालिकेच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. तर आता थोड्या वेळात मम्मी हरतालिकेची पूजा करणार आहे आणि मार्केटमध्ये जसं की महादेव पार्वतीचे अशी छोटी छोटी प्रतिमा वगैरे आता आलेले आहेत. पण मम्मीच्या इथं पूजा ही मम्मी पहिलं जसं वाळूचे महादेव पार्वती बनवून पूजा करायचे तसंच मम्मी अजून सुद्धा पूजा करते. सो आजच्या व्लॉगमध्ये हरतालिकेची मम्मी जे पहिल्यापासून पूजा करत आलेली आहे किंवा पहिलं पूजा करायचे सेम मम्मी तसंच आता पण पूजा करते. आता घर वगैरे आवरायला लागली, मी व्हिडिओ बनवायला लागले, हे पण कामच आहे माझं. तर आजच्या व्लॉगमध्ये मम्मी हरतालिकेची पूजा वगैरे करणार आहे. सो आजचा पूर्ण व्लॉग असा असणार आहे. सो नक्की पहा आजचा व्लॉग आमचा.
कोणचं कर बंद. शिवराजला सांग. कोणती म्हणाला सांग की. सागर ए आकाश ए इकडे हे उसाशी काढून तिथे मोठं ठेवल्यात मध्येच. हे चिंगू मुंगू ना गणपती बाप्पाची वाट बघत बसलेत कधी येते म्हणून. दुसरा चिंगू इथं आणखीन एक आहे वाकून बसलाय बघ ना. वाकून बसलाय आमच्या. रुसून बसलाय रुसून. गणपती बाप्पा तुम्ही कधी येणार वाट बघत बसलेत. इथं गणपती बाप्पा आता 11 दिवसासाठी विराजमान होणार आहेत. तर हे सगळं डेकोरेशन माझ्या मम्मीने एकटीने केलेलं आहे. ह्यावेळेस मी काहीच हेल्प नाही केली मम्मीची. यावेळेस मम्मीने एकटीनेच डेकोरेशन केलं आहे. छान केलंय, मस्त पैकी छान झालंय डेकोरेशन. आता उद्या इथं गणपती बाप्पा मस्त पैकी आरती 11 दिवस कंटिन्यू घरामध्ये. घरात इकडचे सोफे तिकडे करणं चालू आहे. कारण की इथं मम्मीला घर छोटा आहे, मम्मीला पूजा वगैरे करायची आहे. त्यामुळे मग इकडचे सोफे तिकडे वगैरे करणं चालू आहे. कारण की आज हरतालिकेची पूजा करायची मम्मीला. आणि देवाऱ्यावर तर मम्मीच्या अजिबात जागा नाही आहे. कारण की इतकी मोठी गँग आहे मम्मीच्या देवाची. आणि गँगचा लीडर आमचं परसू दूध पीत बसलंय. आणि परसूला रोज असं मम्मी वाटीमध्ये दूध, चमचा, पाण्याचा छोटूसा ग्लास, रोजची सेवा आहे ही परसूची. दुपारी जेवण, रात्री पण झोपताना जेवण. मम्मीची मसाई देवी, लक्ष्मी आई जे प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघता तुम्ही, तुळजापूरची आई, स्वामी महाराज, आणि ही मम्मीचं बाण परडी. आणि इकडे माळ आहेत. आणि परसूची झोपायची जागा म्हणजे परसूला छोटीशी झोळी केलेली आहे. खरं तर पाळणा आणायचं होता, पण आमच्या इकडे जागा कमी असल्यामुळे मम्मीच्या इथं अशी झोळी बांधली मम्मीनी. आणि इकडे शेजारी गणपती बाप्पाचं डेकोरेशन केलेलं आहे. सो आता इथं उद्या गणपती बाप्पा असतील. माझा शिवराज मोबाईल बघत बसलेला आहे. हाय कर शिवराज. जसं की मी स्वतः व्हिडिओ बनवायला लागले म्हणून मी काय व्हिडिओमध्ये दिसतच नसेल. इथंच बनवणार, तिकडे नाही. धुलेली वाळवायला काढते ना तुझ्या धुले राहून कमी जाईल. मला एक तर मागून आणली वाळू. पहिलं किती टोपलं बरोबर वाळू आणायचं. आता ही वाळू सुद्धा मुश्किलने बघायला भेटायला की बाबा वाळू सुद्धा भेटण्यासाठी. मम्मीच्या एका फ्रेंडनी वाळू आणली होती, मम्मीनी त्यांच्याकडनं घेतली वाळू सुद्धा भेटणार झाली आजकाल. आता पहिलं असं एवढं मोठं टोपलं भरून आणायची मम्मी वाळू. काय झालं हाताला? आळी होती हातावर. अरे बापरे, चावली काय? नाही, गुळगुळ हे झाडाचे असेल आले असेल कुठून तर. पानावर.
मी मला आता आगरडा धुती का काही. ते उद्या होईल ना गणपतीला. प्लास्टिक मिक्स आहे का काय की बघ कसं दिसायला चमकायला घालतेस. कापसाला सुद्धा सोड नाही कापसाला. केवढी बनवायची, मोठी का छोटी बनवायची? काय ग? रस्त्याला छोटी पण सापीची. सात ना. आजीचं पण केशर करताना मागं घ्यायचं ना ह्या बाजूने असं काढत काढत हळू हळू. आजीचं काढतोय का? काढलंय ना. काढ ना ती रांगोळी काढायला. पाठमध्ये यायला पांढरी रांगोळी नव्हती आपल्याकडे.
त्याच्यावर काय नाही हात आहेत का? नाही. हे बघा, हे अशा पद्धतीने वाळूची महादेव पार्वती वगैरे, आता पार्वती बनवणार आहे. तर बऱ्याच ठिकाणी अजून पण काही बायका घरी वाळूच्याच महादेव पार्वती हरतालिकेला बनवत असतील, अजून पण बरेच बनवतात. आणि काही काही जण तर आता ही सगळी झंझट नको किंवा वाळू वगैरे मिळत नाही म्हणून डायरेक्ट आयती महादेवाची पार्वतीची आयती प्रतिमाच घेऊन यायला लागल्यात मार्केटमधून. आणायचं, त्याला नुसतं ठेवायचं आणि पूजा करायची. काहींना झंझट बनवायची किंवा काहींना असं वाटतं की वाळू वगैरे भेटत नाही, पण दरवर्षी मम्मी कुठून ना कुठून वाळू शोधून काढते, म्हणजे काढते. आता ही काय बनवायला लागली? पार्वती. हा, ही पार्वती. आता वाळू नाहीये ना जास्त नाही, या वर्षी जास्त नाही भेटली वाळू. छोटीशीच बनवायची. दरवर्षी खूप 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 जास्त आणते मम्मी वाळू, नाही का? अशी पार्वती बनवायची. पार्वती मंदिर राहिलं ना अजून. मम्मी एखादं काम घेतली हातात की मन लावून करते. नंदी काढला काय नाही, सांगते नंतर. घरातले गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली, नंदी महाराज बनवलेत, इकडं पार्वती माता आणि इकडं महादेव. कसलं छान दिसायला बनायचे. किती घेतलेत बेलाची पानं? 11. 11 ना. लय सुंदर वाटायला. अरे ती पार्वतीला असती ना? काय पार्वतीला असती, महादेवाला असते. कोण म्हणलं? ऐकून म्हणलं म्हणजे पार्वतीला असते. हा रागच नको. आता हे कुठे ठेवणार? हा, इकडे.
त्याला कशा कशाची पानं लागतात? आंब्याचे, पेरूचे, सीताफळाचे, डाळिंबाचे. तरी 5 फळांची 5. पानं ना ठेवतात ना. आणि आता ही पूजा उद्या काढायची है ना. उद्या गणपती बसल्यावर काढायची पूजा. हा अगं इकडे पूजा केली खरं, पण आता रात्री काय नाही, इकडं सरकून ठेवायची पूजा. ठीक आहे. आगरडा आगरड्याला तो होता आलाय आपल्या इकडे, किती पण आहे. ह्याचे फुलं तसे धोत्र्याचे नाही, धोत्र्याचे नाही, ते ह्याचे काय गोकर्णाचे फुलं महादेवाला लागते. हा ना, महादेवाला आवडतात नाही फुलं. पार्वतीला पहिले ग्लासामध्ये ठेवायचे आहे ना तो चारी बाजूला. का नाही 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 नाही, ते आहे गुरुवारच्या पूजेला. गुरुवारच्या का या नाही, विसरलेच मी. गुरुवारच्या पूजेला होते. धोत्र्याचं फुल, धोत्र्याचं फुल हे महादेवाला लागते बरं का. धोत्र्याचं फुल मला दरवर्षी नशिबानं भेटते फुल, लगेच भेटते फुल. गावाकडे तर भरपूर भेटत असते ना, गावाकडच्या बायांना माहित असेल धोत्र्याचं फूल वगैरे. महादेवच बंद झाकून गेले सगळे. महादेव कणीस कणीस पण असते का? सो साधी सिंपल अशा प्रकारे मम्मीची हरतालिकेची पूजा झाली करून. दरवर्षी ही अशीच पूजा असते मम्मीच्या घरी हरतालिकेची. जास्त काय देख दिखावा नाही, काय नाही. सिंपल गावाकडच्या पद्धतीने, जसं गावाकडे केली जाते हरतालिकेची पूजा तशीच केली मम्मीने. आणि दरवर्षी ही अशीच साधी सिंपल मस्तपैकी छान हरतालिकेची पूजा मम्मी करत असते. झाली बघा ही अशी. तर ही अशी साधी सिंपल आणि मस्त दिसायला अशी छान हरतालिकेची पूजा केली मम्मीने पाटावरती. वाळूचे महादेव, पार्वती, अजून नंदी महाराज आणि देवाऱ्यामधला गणपती बाप्पाची छोटीशी प्रतिमा ठेवून अशी साधी सिंपल मस्तपैकी खूप छान हरतालिकेची पूजा झाली. ही अशी पूजा मम्मी दरवर्षी अशीच करते. बाहेरून मूर्ती वगैरे घेऊन नाही येत, घरीच करते. सो कशी झाली मम्मीची हरतालिकेची पूजा? आवडली का तुम्हाला? आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. सो आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आजच्या व्लॉगला नक्की लाईक करा. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये पहा मम्मीच्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत. तर कोणते गणपती बाप्पा आणायचे आहेत हे आधीच ठरलेलं आहे त्यांचं. सो उद्याच्या व्हिडिओमध्ये, उद्याच्या व्लॉगमध्ये गणपती बाप्पा बघूया मम्मीच्या घरचे.
कृपा देवाची सर्वांगी सुंदर वटशेंदुराची कंठे जाते माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित फरात गौरी कुमरा चंदनाची होती कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभत भरा रंजंती नवपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदरती तांबर फणी वरवंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना ग्रास रामाचा वटपाय सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षा विसुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव आता ना शंकराची म्हणूया ब्रह्मा विष्णू सदाशिव अर्धांगी धारा ओम जय शिव ओंकारा एकानन चतुरानन पंचानन राजे हंसानन गरुडानन वृक्षवाहन साजे ओम जय शिव ओंकारा दो भुज चार चतुर्भुज दस भुज ते सोहे तीनों रूप निखरता त्रिभुवन मन मोहे ओम जय शिव ओंकारा अक्षमाला बनमाला मुंडन माला धारी चंदन मृगदय सोहे भाले शशिधारी ओम जय शिव ओंकारा श्वेतांबर पीतांबर वाधंबर अंगे सनकादिक ब्रह्मादिक भूतांदिक संजय ओम जय शिव ओंकारा कर में श्रेष्ठ कमंडकुल चक्र त्रिशूल धरता जगत करता जग हरता जग पालन करता ओम जय शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदाशिव जानत अविवेका प्रणवाक्षर के मध्ये यह तीनो एका ओम जय शिव ओंकारा विष्णु गुण शिव की आरती जो कोई नर गावे कहत शिवानंद स्वामी मन वांछित फल पावे ओम जय शिव ओंकारा ओम जय शिव ओंकारा हरि ओंकारा ब्रह्मा विष्णु सदाशिव अर्धांगी धारा ओम जय शिव ओंकारा जय देवी हरतालिके सखी पार्विते अंबिके आरती ओवाळते तुझ ज्ञान दीप कळिके हर अर्धांगी वसवी जासी यज्ञा माहेरासी तेथे अपमान पावसी यज्ञ कुंड्य गुप्त होसी जय देवी जय हरतालिके सखी पार्विते अंबिके तुझ आरती ओवाळीते हरिगसी ही माद्रीच्या पोटी कन्या तू होसी तू गोमटी उग्र तपचर्या मोठी आचारस्ती उठाउटी जय देवी जय हरतालिके तप पंचाग्नी साग्ने धूम्रपाने अवधूत वदने केली बहु उपासने शंभू भ्रंताकारणे जय देवी जय हरतालिके तुझ आरती ओवाळीते लीला दाखविसी दृष्टी वर्त करितासी लोकांसाठी पुन्हा वरिसी व दुर्जटी मज रक्षावे संकटसी जय देवी जय हरतालिके तुझ आरती ओवाळीते काय वर्णू तव गुण अल्पमती नारायण माथे दाखवी चरण चुकवावे जन्म मरण जय देवी जय हरतालिके सखी पार्विते अंबिके आरती ओवाळीते तुझ ज्ञान दीप कळविते जय देवी जय हरतालिके ओम नमः शिवाय शंभो हर पार्वती हर हर महादेव शंभो रामकृष्ण आई राजावले सदानंदी चांगले सरी चांगले बोल भवानी माता की जय रेणुका माता की जय मंगल आई मसाईचं चांगलं लक्ष्मीचं चांगलं तर मग अशी होती माझी हरतालिकेची पूजा कशी झाली
ती नक्की कमेंट करून सांगा. सो आजचा व्लॉग हा असा होता हरतालिकी पूजेचा. मस्तपैकी पूजा वगैरे करून झालेली आहे. मम्मीचा उपवास वगैरे आहे, आता काहीतरी उपवासाचं खाईल. तर आजचा व्लॉग मी हा असा इथे थांबवते. सो भेटू पुढच्या व्लॉग मध्ये, म्हणजेच उद्याच्या व्हिडिओ मध्ये. आणि उद्या येणार आहेत गणपती बाप्पा. गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन नक्की करा. सो बाय बाय, भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.